पहिला प्रश्न आहे, पुण्यस्मरण कोणाचं करावं? अलीकडे पुण्यस्मरण कोणी कोणाचंही करतंय. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तनाला थोडा वेळ होता. म्हटले, महाराज तुम्ही जेवताल का? म्हटलं मी काही 10वा 13वा गंगापूजन वर्षश्राद्ध वगैरे खात नाही. जानवं घातल्यापासून मी खात नाही. ते म्हटले, महाराज दुसऱ्याच्या तिथं व्यवस्था केलेली आहे, आमचे मित्र आहेत जवळचेच, तुम्हाला जसं पाहिजे तसं जेवण बनवलेलं आहे आणि त्यांच्या तिथं आमचा त्याच्यात काहीही अधिकार नाही. म्हटलं चालेल. जेवायला गेलो, जेवण झालं. त्यावेळेस महाराज जसं भाऊसाहेब महाराज नाशिक महाराज हे गातात ना, तसा स्वर निघाला महाराज. मला वाटलं कुठंतरी काहीतरी कॅशेट टाकली की काय. आणि मी म्हटलं हे आवाज कुठून येतोय? तो म्हणे आपल्याच कार्यक्रमाचा आहे. म्हटलं एवढी सुंदर साऊंड सिस्टीम, एवढी सुंदर. पखवाजही तसाच वाजत होता महाराज. लोहू महाराज, दत्ता महाराज, सचिन महाराज हे जसे वाजवतात ना, तसा आवाज आला महाराज. आल्याच्या नंतर म्हणलं एवढ्या मोठ्या ठिकाणी माझी सेवा? ते म्हणे महाराज हे काहीच नाही, आज महाराष्ट्रात जे प्रसिद्ध गायक वादक आहेत ना, ते आज त्या ठिकाणी वाजवायला आणि गायला आहेत. ऐकलं मी. आता मला वाटलं एवढं जर वातावरण आहे तर विचारपूस केलीच पाहिजे. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन आहे त्यांचं तर विचार केलाच पाहिजे ना. 2 शब्द का होईना त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बोललंच पाहिजे. मी म्हटलं का हो, ज्यांची पुण्यतिथी आहे ती माळकरी होते का? पंढरपूरचे वारकरी होते का? कीर्तनकार तर नव्हते ना? गायक होते का? वादक होते का? महाराज म्हणे मी त्यांचं वर्णन नाही करू शकत, कारण मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कदाचित कीर्तनात बोलताल आणि मग त्यांच्या घरच्याला जर माहीत झालं तर परत आमच्या मित्रामध्ये भेद होईल. तुम्ही कीर्तनात बोलत नसाल तर मी सांगायला काय हरकत नाही. म्हटलं बाबा कीर्तनात तो विषय मांडायचा नसतो, सांगायला काय हरकत आहे, सांगा. तुम्ही महाराज तो वारीही करत नव्हता, गळ्यात माळही नव्हती, कीर्तन तर लांब सोडून द्या, भजन सोडून द्या, भजन करणाराला शिव्या घालणारा होता. आणि दुसरी गोष्ट खोटं सांगत नाही, अखंड जसं भगवत नामचिंतन करणारा महात्मा असतो ना, तसं महाराज अखंड सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत चपटीच खिशात असायची. महाराज सकाळी उठलं कीच त्याला लागायची प्यायला, आणि महाराज पिल्याशिवाय त्याला झोप येत नव्हती, असा माणूस होता महाराज. याच्याही पुढं सांगतो, आणखी किती किती काय काय नाद होते त्याला. मटका काय, पत्ते काय, हे काय ते काय. खोटं सांगत नाही महाराज. 80-90 एकर जमीन होती, त्यातली महाराज फक्त 50 एकर शिल्लक ठेवली गड्याने. असा तो माणूस आहे. फक्त एवढं आहे, त्याच्या पोटाला महाराज मुलगा माळकरी जन्माला आला. विठाला विठाला. काय ह्या देवाचं षडयंत्र कळतच नाही. ज्याचा बाप पेतो त्याचा मुलगा माळकरी निघतो, ज्याचा बाप वारी करतो त्याची मुलं महाराज गायबाने निघते. जो माणूस काम करतो त्याला बायको कामाची भेटतच नाही, आणि ज्याची बायको कामगार आहे ना, तो माणूस धोरणातच नसतो. मला काय त्या देवाची कशी लीला, त्याचं तरी काय चुकत आहे हो. बरं, दोन्ही जर काम कटाळे सोडले तर ते पुढचं कसं चालायचं, आणि दोन्ही जर तापट ठेवले तर ते कसे एकत्र राहायचे. म्हणून त्याचं सूत्र कसं आहे आपल्याला नाही कळत. पण महाराज मुलगा त्याचा माळकरी, आणि म्हणून हे पुण्यस्मरण केलं त्याने. आता मला सांगा, असा जर रात्रंदिवस पिणारा माणूस, त्याचं पुण्यस्मरण करा का? नाही करावं महाराज. पैशावाला असला म्हणून काय झालं? ज्याने वडील उपार्जित असणारी 80-90 एकर जमीन, त्यातली 30-35 एकर राख रांगोळी केली, त्याचं पुण्यस्मरण करावं का? एवढंच नाही महाराज, हे द्या सोडून, पण एक वडील उपार्जित 1 गुंठाही नसताना ज्यांनी 10-20 एकर कमावली, 2 मुलाला वेगवेगळ्या प्रकारचे बंगले बांधले, स्वतःला स्वतंत्र एक बंगला बांधला, गाडी घेतली, आयुष पैशमध्ये जगतोय, स्वतःच्या पैशाच्या बळावर महाराज मुलाला नोकरीला लावलं. हे कशामुळे सांगतो? आज एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे, त्या व्यक्तीच्या, त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात काय पाहिलं नाही जात. पेपरवरती, त्या मार्कशीटवरती किती मार्क आहेत आणि गड्ड्या किती देतोय,
याच्यावरच सगळे होते महाराज. काल ऐकलं मी गेवराई तालुक्यामध्ये एका पोराचा त्या MBBSला नंबर लागत नव्हता, 30 लाख रुपये भरले MBBS काय, आणि त्याचा नंबर लागला MBBS. मला सांगा, जर 30 लाख रुपये भरून जर तो MBBS होत असेल, येणाऱ्या पेशंटचं काय करील तो? ऑपरेशन करता तो शरीर वरून फाडेल एवढंच नाही, नसा जोडायच्या ऐवजी नसा कापील महाराज तो. जर त्याला पासिंग पुरती अक्कल नाही तो ऑपरेशन काय करणार आहे? अवघड परिस्थिती आहे. विठाला विठाला मी कशा करता सांगतो की पैसे खर्च करून का होईना MBBS करणारे लोक आहेत. त्याने महाराज पैसे खर्च करून जरी समजा एखादा आपल्या मुलाबाळाला नोकरीला लावलं, शिक्षक बनवले, डॉक्टर बनवले, इंजिनियर बनवले, मला सांगा गुंठाही नसताना 10-20 एकर जमीन घेतली, बंगले बांधले, गाड्या घेतल्या, मुलं नोकरीला लावले, आशाची पुण्यस्थिती करावी का महाराज? आशाची ही पुण्यतिथी करू नये महाराज. ऐका, ज्याने वडिलोपार्जित असणारी सर्व इस्टेट त्याला अख्ख्याला काळी लावली त्याचंही पुण्यस्मरण करू नका. आणि ज्याने वडिलोपार्जित गुंठाही नसताना खूप कमावलं मुला करता त्याचंही पुण्यस्मरण करू नका. याच्या पुढे जाऊन सांगतो, जे रात्रंदिवस पुण्यकर्म करतायत, खूप खूप पुण्य कमावलंय, आणि त्या पुण्याच्या बळावरती ज्याच्या प्राणाला ऊर्ध्वगती प्राप्त झाली, स्वर्गाधिकाला प्राप्त झाला, याचंही पुण्यस्मरण करू नका. आणि ज्याने पापच पाप कमावलंय, जीवनामध्ये दुसरं काहीच कमावलं नाही, केवळ पाप कमावलंय, आणि त्या पापाच्या बळावरती नरकाधिक लोकाला प्राप्त झाला, अशाचंही पुण्यस्मरण करू नका. ऐका, वडिलोपार्जित असणारी सर्व इस्टेट घालणाराचं पुण्यस्मरण करू नका. काहीही नसताना खूप कमावलं अशाचंही पुण्यस्मरण करू नका. ज्याने खूप पुण्य कमवून स्वर्गाधिकाला प्राप्त झाला अशाचंही पुण्यस्मरण करू नका. आणि ज्याने खूप पाप कमवलंय, नरकाधिकाला प्राप्त झाला, अशाचंही पुण्यस्मरण करू नका. तुम्ही म्हणाल महाराज मग पुण्यस्मरण तरी कोणाचं करायचं? सांगतो, भजन करा. विठाला पुण्यस्मरण अशा व्यक्तीचं करावं, अशा पुरुषाचं करावं. या मृत्यू लोकामध्ये मानव देहाला आल्याच्या नंतर जेव्हा त्याला कळालेलं आहे की या जन्मामध्ये भगवत प्राप्ती केल्याशिवाय या देहाची सार्थकता नाही, म्हणून तो अखंड महाराज भगवत नामचिंतन करतो, कथा करतो, कीर्तन करतो आणि देवाच्या प्राप्ती करतो. आणि महाराज शेवटी भगवंताची प्राप्ती करून घेतो. भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर आपल्या जीवनातील संपूर्ण दुःख कारणासह नष्ट झाल्याच्या नंतर, आनंदाला प्राप्त झाल्याच्या नंतर, तो निरतिशय आनंद प्राप्त झाल्याच्या नंतर तो आनंद जगाला प्राप्त व्हावा याच्याकरता आपण जे साधन केलंय ते साधन सगळ्यांनी करावं. याच्याकरता अहोरात्र जो साधू प्रयत्न करतो त्याचं पुण्यस्मरण. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार, प्रमाणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आपल्याला जो आनंद प्राप्त झालेला आहे, ज्या साधनाने आपल्याला या जीवनाची ती कर्तव्यता कळालेली किंवा त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे, ते साधन जगताने करावं. सगळ्या जीवाला तो आनंद प्राप्त व्हावा. जे दुःखामध्ये तडफड करतायत, रात्रंदिवस सुखाकरता प्रयत्न करतायत ना, अशा सगळ्यांनी ते साधन करून आपल्याला जो आनंद प्राप्त झालेला आहे, ज्या भगवंताची भेट झालेली,
त्या भगवंताची भेट सर्वांना व्हावी याच्याकरता रात्रंदिवस महाराज देह झिजवतो. अशा महात्म्याची पुण्यतिथी करावी. एका वाक्यात सांगू का, जो जन्माला येऊन जन्माची निवृत्ती करतो, मरून मृत्यूला मारतो आणि स्वरूपाने जे उरतो त्याचं पुण्यस्मरण करावं. विठाला विठाला.